Good evening, everyone. Please check my voice is loud and clear. माझा आवाज सर्वांना लाऊड अँड क्लिअर येतोय? ओके, थँक्यू. आजचं सेशन घ्यायचं रिझन म्हणजे आपण जे रूल बेस्ड ट्रेडिंग बघत असतो, टोटली रूलच्या अगेन्स्ट 90% लोक ट्रेड करतात. रूलच्या अगेन्स्ट. हा, जे कोणी रूलच्या अगेन्स्ट ट्रेड करते त्यांची मी गॅरंटी देऊ शकत नाही की तुम्ही लाईफ मध्ये कुठेतरी सक्सेसफुल होशील किंवा एक प्रॉपर तुमचा अनालिसिस 100% बरोबर आहे. पण तुम्ही जर रूल बेस फॉलो करत असाल, म्हणजे टोटली रूल बेस सेटअप जर फॉलो करत असाल, तर इझी तुमची अॅक्युरसी ऑलमोस्ट 80 to 90% तर ग्रो होणार. टोटली काय काय रूल्स आपल्याला बघायचे हे लाईव्ह सेशन मी तुम्हाला रेकॉर्ड करून पण प्रोव्हाइड करू शकलो असतो. ओके, रेकॉर्ड केलं असतं, तुम्हाला नंतर प्रोव्हाइड केलं असतं. पण ती पण संख्या मला कमी दिसते की तुम्ही सेशन पण बघत नाहीये, की तुम्ही लाईव्ह जाऊन ते सेशन तुम्ही बघितलेलं आहे किंवा रेकॉर्डेड सेशन बघितलेलं आहे. बरेच लोकांच्या माझ्याकडे क्युरीज आल्या की सर रिव्हिजन क्लासेस. ठीक आहे बोललो, रिव्हिजन क्लासेस करूया. रिव्हिजन क्लासेस मध्ये आपण रेकॉर्डिंग प्रोव्हाइडचा प्रयत्न करू. हा, लाईव्ह क्लासेस मध्ये तुम्हाला ऍड केलं असतं, पण तुमच्या क्युरीज काही नसणार आहे. ज्या त्यांच्या क्युरीज आहेत, तुम्हाला जास्त करून ताप नको, जो मेन पॉइंट आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचायसाठी आपण त्याच्या रेकॉर्डिंग प्रोव्हाइड केल्या त्या रिव्हिजन क्लासेसच्या. म्हणजे आता रिसेंटली करंट बॅच चालू होती, त्याच्याच रेकॉर्डिंग आपण प्रोव्हाइड केल्या. पण त्या पण रेकॉर्डिंगला ओके, त्या पण रेकॉर्डिंग मध्ये 90% लोकांनी कोणीच बघितलं. म्हणजे जे जे रेकॉर्डिंग मध्ये ऍड झालेले, जे रिव्हिजन क्लासेसच्या ग्रुपमध्ये होते, त्यातल्या 90% लोकांनी बघितलं. एक दिवस असा आला की रेकॉर्डिंग क्लासेस बंद म्हणून मेसेज टाकलेला. त्यावर बरेच लोकांनी आवाज उठवला की सर असं करू नका, की सर आमचं नुकसान होतंय. ठीक आहे बोललो, परत रेकॉर्डिंग क्लासेस तुम्हाला प्रोव्हाइड केलेत. पण तरी पण काय काय लोकांचं असं झालेलं की सर आम्हाला तुम्ही द्या, पण आम्ही बघणार नाही. आम्हाला दिलं पाहिजे तुम्ही, खरं आम्ही बघणार नाही. मग विचार करा, देऊन काय उपयोग आहे का हो? 0% उपयोग झाल्यासारखा आहे त्याचा. हा, असं म्हणत नाही मी की काही काही लोक बघत होते, रेग्युलरी बघत होते. त्यांची मी गॅरंटी घेऊ शकतो. मला पर्सनली माहिती आहे कोण बघत होता आणि कोण बघत नव्हतं. कारण तुम्ही जेव्हा रेकॉर्डिंगचं पेज ओपन करता किंवा युट्यूबला जाता, कारण कम्युनिटी तयार केलेली आहे युट्यूबवरती पण आपण, तिथे क्लिअरली कळतं की कोणत्या कोणत्या ईमेल आयडी वरून ही रेकॉर्डिंग किंवा युट्यूबचे व्हिडिओ बघितलेले. कारण माझा पर्सनली बिझनेस बघायचा झाला किंवा माझे जे पॉइंट्स बघायचे झाले, तर असे पॉइंट्स नाहीत माझे की तुम्हाला प्रोव्हाइड करून तुम्ही बघा किंवा न बघा. हा अशातला माणूस नाही मी, किंवा अशातलं स्टॉक ऍक्शन तर नाही. तुम्हाला आमच्याकडून 100% मिळतंय, पण तेवढं 100% तुम्ही पण प्रयत्न करताय का, हा पण थोडा विचार करणं गरजेचं आहे. कारण असा पण पॉइंट होणार आहे की शिकवलेलं आपल्याला आपण युजच नाही केलं आणि नंतर बोलताना असं बोलून जातो की सर शिकवलेलं युज होत नाही. आपण त्या किती पद्धतीने युज केलं, त्यामध्ये किती अॅक्युरसी इम्प्रूव्ह केली, हे 100% बघणं गरजेचं आहे. आता सर्वांनाच माहित आहे की टोटल जे आपलं मार्केट चालू आहे, हे डिमांड अँड सप्लाय थेरीनुसारच अप अँड डाऊन होते. बघा ना, आपण निफ्टीमध्ये डिस्कस केलेलं
मागच्या सेशन मध्ये मी जेव्हा सेशन घेतलेला किंवा राहुल सरांनी सेशन घेतलेलं आहे, रेकॉर्डिंग प्रोव्हाइड केल्या, त्यामध्ये निफ्टी बँक निफ्टी सर्व डिस्कस केले. त्याच्यामध्ये डिस्कस करताना आपण ह्या पॉइंटला काय डिस्कस केलेलो, डिस्कस अशा पद्धतीने केलेलं की ह्या इथं निफ्टीचा हा एक विकलीचा डिमांड झोन आहे, हा डिमांड झोन इथून बाउन्स बॅक येणार, सर्वांनाच आपण डिस्कस केलेलं. आणि तशाच पद्धतीने एक बाउन्स बॅक आला का हो, बाउन्स बॅक म्हणण्यापेक्षा एक चांगली रॅली आली. आपण बाउन्स बॅक इथपर्यंत बघत होतो, ही रॅली चांगली इथपर्यंत आली. हा विकलीचा एक डिमांड झोन स्ट्रक्चर आणि फॉल काय, तिथं कोणतंही असा एक पॉइंट नाहीये की ह्या एरियात प्राइस थांबल. कोणताही एक एरिया नाही, कोणताही एक स्ट्रॉंग डिमांड झोन नाही की ह्या एरियात प्राइस थांबल. बरोबर आहे ना, की कुठं सुद्धा प्राइस थांबली नाही. प्रॉपर एक डाऊनफॉल जसा असतो ना, तशा पद्धतीनं 4 दिवसात प्राइस एवढ्या स्पेशल न डाऊन आहे. हा, मी इथं ट्रॅक करत होतो या पॉइंटला, हे दोन्ही पण डिमांड झोन आपण एलओटीएल लेवल्स मध्ये शिकलेलं आहे, दोन्ही पण डिमांड झोन हे मर्ज केले. कारण इथं मला विकलीचा पण सपोर्ट होता आणि ओरिजिन टाइप दिसते ना, त्यामुळं इथून एक सेलिंग प्रेशर डाऊन साइड आणि हा जो एरिया आहे ना, हा जो एरिया एक ट्रॅप लेवल टाइप, इथं 125 ची एवढी आणि तिथूनच हा सगळा सेल ऑफ आला. केवढी चांगली लेवल आहे बघा एलओटीएल स्ट्रक्चर मध्ये. म्हणजे इथं कुठं तर आपली बॉटमच्या एक हायच्या टाइप मध्ये एंट्री झाली असती इथं, आणि हा आपला स्टॉप लॉस राहिला. परत प्राइस मध्ये थांबवायला काय होतं का हो, प्राइस मध्ये थांबवायला काहीच नाही. हे एक डेलीचं स्ट्रक्चर होतं. ओके, हे एक डेली स्ट्रक्चर, हे एक डेली स्ट्रक्चर आणि इथं एक. प्राइस नेमकी थांबली कुठं, प्राइस थांबली इथून जो सेल ऑफ आला, त्या 125 च्या लेवल पासून जो सेल ऑफ आला, प्राइस थांबली या विकलीच्या डिमांडवर. रॅली आणि ह्याला पण रॅली म्हणजे, बरोबर आहे ना. आणि आता प्राइस कुठून अप जात आहे, प्राइस अप जात आहे ती ह्या विकलीच्या डिमांड झोन मध्ये हिट झाली आणि 125 प्लस 75 ला लेवल होती. सेम इथूनच प्राइस रिकव्हर होते आणि इथपर्यंत रिकव्हर आहे. बरोबर आहे. आता आजचा किंवा परवाचा सेल ऑफ का आला हो, की जो बजेट डे दिवशी सेल ऑफ आला, चांगली प्राइस डाऊन आली, तो सेल ऑफ आला ह्या हा तो सेल ऑफ ह्या डेलीच्या सप्लाय झोन पासून आले. बरोबर. आता रिझन काय की आजचा का सेल ऑफ आलाय, बरोबर आहे. आपण डेलीचा आपण असा काहीतरी सप्लाय झोन मार्क करणार आहे, बरोबर आहे. आता ट्रॅप लेवल मध्ये आपण डिस्कस केलेलं बघा, की ट्रॅप लेवल आपण फाइंड करताना त्याच्यावर थोडस कुठेतरी इथं लेवल्स असल्या तर त्याला आपण ट्रॅप लेवल नाव देत होतो, बरोबर आहे ना. आता 15 मिनिटाला जर तुम्ही गेला, एक 15 मिनिट टाइम फ्रेमला जर तुम्ही गेला, तर तुम्हाला इथे क्लिअरली एक अंदाज मिळतोय. जस्ट वेट. ओके, हा सप्लाय झोन, बरोबर आहे ना. हा डेलीचा सप्लाय मार्क केलेला आहे आणि त्याच्यावर हा एक ट्रॅप लेवल, आणि ही दोन्ही पण कंबाईन करायसारखंच आहे ना, एक एलओटीएल स्ट्रक्चर. या दोन्ही पण आपण कंबाईन करू शकतोय ना, एक अशा पॉइंट मध्ये ही एक लेवल आणि ही एक लेवल, म्हणजे ह्या दोन लेवल मी काय केल्या, कंबाईन केल्या एक ट्रॅप लेवल. आणि आजचा जो सेल ऑफ आहे मार्केटमध्ये, तो ह्याच रिझन मुळे आलाय, ह्याच लेवल पासून तो सेल ऑफ आलेला आहे. 125 ला सुद्धा तिथं लेवल होती, एलओटीएल स्ट्रक्चर मध्येच होती 125 ला. बघा ना, ही 125 ची लेवल,
आणि आपली आता कितीला मार्क केलेली 15 मिनिटाला, म्हणजे एक ट्रॅप लेवल तिथंच आहे ना, ही ट्रॅप लेवल. मग इथूनच हा सेल ऑफ आलेला आहे, जो आजचा जो सेल ऑफ आलेला आहे ना, या लेवलमध्ये ट्रॅप लेवलमध्ये हिट केली आणि प्राइस एक अशा पद्धतीनं गॅप डाऊन, एक ऑलमोस्ट गॅप डाऊन टाइप मध्ये, आणि तिथून खाली यायला सुरुवात. आणि ह्या ट्रॅप लेवल का चालली? ट्रॅप हा डेलीचा सप्लाय पण चाललेलाच आहे ना, डेलीच्या सप्लाय मध्ये प्राइस आली आणि इथून सेल ऑफ. निफ्टीमध्ये आपण सांगितलेलं की डेलीच्या सप्लाय मध्ये प्राइस आहे. 15 मिनिटाला केवढं चांगलं एक्झिक्युशन दिसते. एक डीआयटी ट्रेड चांगलं 1:3 किंवा 1:6, 7 च्या आसपास तुम्हाला टार्गेट दिलं. चालली प्राइस कुठून? सेम प्राइस ह्या डिमांड पासून चालली. ओके, या सगळ्या गॅप मधून चालली. आता बँक निफ्टी मध्ये का सेल ऑफ आला? बँक निफ्टी फक्त आणि फक्त विकलीच्या प्रॉक्सिमल लाईनला हिट केली आज. बघा ना, ही प्रॉक्सिमल लाईन आहे. विकलीच्या प्रॉक्सिमल लाईनला हिट केली आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने ब्रेकआउट आला, सॉरी ब्रेकडाऊन आला. बघा ना, काल बँक निफ्टी विकलीच्या प्रॉक्सिमल लाईनला हिट केलेली का हो? ऑलमोस्ट हिट करायला राहिलेली थोडीशी, तरी पण जरासा सेल ऑफ आला मॉर्निंग मध्ये. मी तर मेसेज टाकलेला आहे की बँक निफ्टी एक साइडवेज टाइप मध्ये राहू शकतो. कारण बघा ना, बँक निफ्टीला थांबवायला इथं डिमांड झोन होता, बरोबर, वर सप्लाय झोन होता. म्हणजे डिमांड पासून रिॲक्ट झाली तर सप्लाय पासून खाली येणार आहे, परत इथं कोणता डिमांड होणार आहे. हा, पण ह्या पॉइंटला प्रॉपर जेव्हा बँक निफ्टीनं विकलीची, ओके, विकलीची ही प्रॉक्सिमल लाईनला नुसतं टच केलं, ऑलमोस्ट बघा ना तिथंच प्राइस आली. आणि ह्याच विकलीच्या लाईन जवळ का नाही 125 ची गार्बेज लेवल होती, जास्त कोणी एवढी काही चांगली नव्हती. तुम्हाला दाखवतो, ही गार्बेज लेवल म्हणजे अशा पद्धतीने इथं कुठं तर आपली एंट्री झाली असती आणि ह्याच्यावर कुठं तर स्टॉप लॉस झाला असता. ही गार्बेज लेवल, आणि टोटली इथूनच बँक निफ्टी रिव्हर्स व्हायला सुरुवात झाली है ना. ऑलमोस्ट त्याच पॉइंट पासून विकलेलं नुसतं हिट केलं तरी हा सगळा सेल ऑफ आला. इथं बरेच लोक लॉंग झालीत. इन्स्टिट्यूशनचा ट्रॅप कशा पद्धतीने काम करतो हे फक्त लक्षात घ्या. पैसा मिळवायचं खूप सोपं होईल तुम्हाला. कारण हा ब्रेकआउट ब्रेकडाऊन वर जे जे ट्रेड करतात अजून पण ट्रेड करतात ब्रेकआउट ब्रेकडाऊन. टॉप डाऊन अप्रोच कम्प्लीट नाही टोटल बँक निफ्टीचं. कुठून चालेल, कुठून अप जाईल. बघा ना, की इथं ब्रेकआउट आला, इथे एंट्री झाली, हा इथं टार्गेट बुक करेपर्यंत प्राइस खाली आहे. बरेच लोकांना वाटते कन्सल्टेशन होते त्याच्यावर ब्रेकआउट देऊन प्राइस वर जाईल, ही सगळी रॅली एन्जॉय करील. पण इन्स्टिट्यूशन आहे ना मार्केटमध्ये, का आपण आपल्या एकाच्या डोक्यानुसार मार्केट जर चालत असतं तर 100% सगळी प्रॉफिटेबल असते, ना की फक्त 5%. 100% जेवढी मार्केटमध्ये आहे त्यातील 5% फक्त प्रॉफिटेबल आहे. आणि हा सगळा सेल ऑफ आला. मार्केटमध्ये मी तेव्हा अवेलेबल नव्हतो. आम्हाला माहिती होतं की इथं प्राइस हिट केलेलं आहे, कारण अलर्ट वाजला ना, मी अलर्ट लावून ठेवलेलं. प्राइसने जेव्हा प्रॉक्सिमल लाईनला हिट केलं तेव्हा माझा अलर्ट वाजला, तेव्हा मला वाटलेलं की सेल ऑफ येऊ शकतो. मी पोझिशन हितली एक पोझिशन आणि हितला एक पुट शॉर्ट करून, म्हणजे हितला एक कॉल आणि हितला एक पुट शॉर्ट करून बसलेलो. आणि अपडेट पण मी ग्रुपवर दिलेली की मार्केट मला वाटते की ह्या रेंज मध्येच असणार आहे. या इथं जरी हा सेल ऑफ आला तरी पण मला टोटल प्रीमियम मिळाला. कारण का की एक्सपायर व्हायला किती वेळ राहिलेला हो, तो शून्यच होणार आहे ना. इथं ह्या रेंजच्या आतच शेवटच्या 15 मिनिटानंतरच ही रेंज ब्रेक केलेली आहे, किंवा शेवटच्या तासाभरात रेंज ब्रेक केलेली आहे म्हणू शकताय तुम्ही. बाकी सगळे ह्या रेंजच्या आत होते. आणि अशा गोष्टी आहेत का मी तुम्हाला ग्रुपवर अपडेट करत नाही. सगळ्या 90% गोष्टी मी ग्रुपवर अपडेट करत असतो की निफ्टीमध्ये काय होतंय, बँक निफ्टीमध्ये काय होतंय.
आणि या सगळ्या लेवल वर्क होते. असं नाही की कोणती लेवल वर्क होते. काल सॉरी हा जो सेल ऑफ आलाय ना, हा म्हणजे बजेट डे दिवशी, बजेट डेचा का सेल ऑफ आला माहितीये का? तुम्ही जर डाटा चेक केला मागचा, बजेट डे दिवशी या इथं 60 मिनिट वरती, ओके, 60 मिनिट वरती केवढा चांगला सप्लाय एरिया, केवढा चांगला सप्लाय एरिया दिसतोय. आणि या सप्लाय एरियामध्ये होती प्राइस. आणि निफ्टी कुठं होती हो? निफ्टी होती डेलीच्या सप्लाय मध्ये. मग विचार करा, हा सेल ऑफ कोणाला नवीन आहे? रिकवर कुठून झाली? रिकवर झाली ही जी वीक दिसते ना, ही जी वीक हा सप्लायला कारणीभूत आहे. ह्या वीक वर जे बाईंग आलेलं, म्हणजे हा सप्लाय ब्रीच करायला आणि प्राइस गॅप अप ओपन करून वर घेऊन जायला, ह्या इथंच कुठेतरी बाईंग आला असणार आहे स्ट्रॉंग या वीक वरती. हो ना, ही कॅन्डल रेड होत होती, रेड डाऊन येत होती, म्हणजे टोटल रेड कॅन्डल होती. ती कन्वर्ट कशी झाली हो? बेस कॅन्डल मध्ये कन्वर्ट झाली आणि तिथून एक रॅली चालू झाली. मग इथं थोडस तर बाईंग होऊ शकते ना. आता मगाशी मी डिस्कस केलं की निफ्टी पण ह्या इथं कोणत्या सेम 15 मिनिटाचा सप्लाय डिमांड एरिया होता निफ्टी मध्ये पण. बरोबर आहे ना. मग इथूनच ही रिकव्हरी आली आणि इथं आल्यानंतर ह्याच पॉइंटला आल्यानंतर थोडंसं कन्फर्मेशन मिळाल्यानंतर मी तुम्हाला इथं स्क्रीनशॉट पण टाकलेला की स्कॅल्पिंगची अपॉर्च्युनिटी बनू शकते. कारण मला गॅरंटी नव्हती की हा एरिया प्राइसला थोडा वेळ थांबा. हा इथून डाऊन येऊ शकते. कारण सेल ऑफ तर इथूनच आलेला आहे. ज्या पॉइंट पासून सेल ऑफ येतो तिथून डाऊन येऊ शकते. आणि इथं स्कॅल्पिंगची अपॉर्च्युनिटी का सांगितली? इथं का सांगितली नाही? इथं का सांगितली नाही? इथं सांगितली ही 20 एमए जवळ जे कन्सोलिडेशन होते ते बघून, आणि एका मिनिटाला सुद्धा ते 20 एमए जवळ कन्सोलिडेशन होतं. सेम 20 एमए जवळ कन्सोलिडेशन. बऱ्याचशाच स्कॅल्पिंग युज करतो. असं नाही ब्रेकआउट ब्रेकडाऊन स्कॅल्पिंग साठी मी फक्त युज करतो. मी तुम्हाला ब्रेकआउट अँड ब्रेकडाऊन हे फक्त आणि फक्त स्कॅल्पिंग साठी म्हणून युज करा म्हणून सांगितलंय. पण बरेच लोकांचं काय झालंय की नाही सर, ब्रेकआउट ब्रेकडाऊन नंतर खूप चांगली मूव्ह येते. अरे येऊन द्या ना मूव्ह. मी काय म्हणतोय तुम्हाला, येऊन द्या ना मूव्ह. ट्रॅप तर होत नाही तुम्ही. मार्केटमध्ये पैसा घालवायला आलाय, हा पैसा कमवायला आलाय, हे आधी ठरवा. कारण इझी नाहीये मार्केट. मी अजून परत सांगतोय की इझी नाही मार्केट. असा पैसा जर मिळत असता ना प्रत्येकाला, प्रत्येकानं काम धंदा सोडून फक्त आणि फक्त मार्केट करत बसलं असतं. हा, जे आता बिगिनर्स आहेत त्यांना खूप भारी वाटणार. टोटल सगळं डिमांड अँड सप्लाय थेअरीनुसार चाललेलं आहे. काही सुद्धा नवीन आहे. आत्ताची जी बॅच झालेली आहे, ओके, आत्ताची जी बॅच झाली त्या बॅच मध्ये ही सगळी पिक्चर आम्ही बघत होतो की ह्या कॅन्डल तयार होत होत्या, हे कॅन्डल डाऊन येत होत्या, इथं लॉंगच्या ऑपॉर्च्युनिटी फाइंड करत होतो. आता जी 4 स्टुडंट आपण ऍड केले त्यांना क्लिअरली जाऊन विचारू शकतो की या सगळ्या ऑपॉर्च्युनिटी आपण बघतो. इथं हा डेलीचा आहे, इथून प्राइस अप जाईल. निफ्टी ही विकलीच्या डिमांड मध्ये आलेली आहे. म्हणजे सगळ्या पिक्चर एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांना समजून सांगत होतो आणि त्याच रेकॉर्डिंग तुम्हाला डेली नाईट मध्ये प्रोव्हाइड करतो. पण त्यातली बघणारी किती? 100 मधली फक्त 4 किंवा 5. ठीक आहे, मला असं काही नाही की तुम्ही बघितलं नाही बघितलं, माझा काही सुद्धा तोटा होणार नाही. फक्त आणि फक्त तोटा हा तुमचा होणार आहे. कारण माझी जी इच्छा आहे, इच्छा मीन्स काय, की तुम्हाला एक सक्सेसफुल ट्रेडर बनवायचं. कारण मी फीज घेऊन फक्त आपण कोर्स तयार केलाय आणि तुमची फीज घेतल्या आणि तुमचा माझा संबंध संपला. ह्या गोष्टी नाहीत आपल्याला करायच्या. तुम्हाला एक चांगला वे तयार करून द्यायचा आहे आणि त्या वे सगळा तयार करून दिलेला आहे. पण त्यावर चालायचं का त्याची वाट लावायची ते आपल्या ह्याच्यावर. ओके, असं कोणाला माझी जबरदस्ती नाही की बाबा तू कर. जर खरंच तुम्ही लाईफ मध्ये सिरियस असाल तर ह्या गोष्टी आपोआप तुमच्याकडून होत जाणार.
हा, बरेचसेच लोक आहेत ते करतात, खूप चांगलं करतात. हळूहळू ह्यांची अॅक्युरेसी 100% इम्प्रूव्ह होणार आहे. हळूहळू जे ऍडव्हान्स पॉइंट असतात ह्यातले, जे तुम्हाला मी शिकवलेले पण वाटत नाही की बाबा लक्षात राहत नाही की वेळ की इथं ऍडव्हान्स पॉइंट काय होता. ठीक आहे ना, ते ऍडव्हान्स पॉइंट आपण 2.0च्या ह्याच्यानुसार परत रिव्हिज करायला ठरवलेलं आहे. कारण 2.0 ही सिरीज का लॉन्च केली? आम्हाला काही काम नाही म्हणून लॉन्च केली का हो? का आमचा टाइमपास होत नाही म्हणून लॉन्च केली? ही 2.0 सिरीज आम्ही फक्त आणि फक्त याच्यासाठी लॉन्च केली, जे आम्ही ट्रेड किंवा एखाद्या स्टॉक बद्दल जो आमचा व्ह्यू असतो, तो तसाच तुमचा व्ह्यू तयार व्हावा आणि सेम अनालिसिस तुम्ही पण करायला शिकावं. ह्यामुळेच तर आपण सांगतोय. बरीच लोकांना आता एक सवय लागून जाईल की कन्झर्वेटिव्ह एंट्री कुठे करायची, अग्रेसिव्ह एंट्री कुठे करायची. टोटल सेशन्स बघा, त्याच्याशिवाय नाही कळणार की कन्झर्वेटिव्ह एंट्री मेन पॉइंटला कुठं करायची आहे आणि अग्रेसिव्ह एंट्री कुठं करायची. प्रॉपर परत एकदा मी सांगतोय की सगळं जे मार्केट चाललेलं आहे, सगळं म्हणतोय टोटल, एक सुद्धा सेक्टर धरत नाही असं नाही. क्रिप्टो पण म्हणतोय मी, क्रिप्टो करन्सी, क्रूड ऑइल पण बघा, सगळ्या ह्याच्यात जाऊन बघा, डिमांड अँड सप्लाय 100% वर्क होते. बरेच क्लासेस मध्ये मी सांगितलेलं आहे की क्रिप्टो मध्ये पण वर्क होतील दाखवलेले, की क्रिप्टो रिकव्हर कुठून झालं. आता क्रिप्टो ही मंथलीच्या डिमांड झोन मध्ये बघा जाऊ, म्हणजे सगळ्या कन्सेप्ट आहे तशा वर्क होते. आता ही रिकव्हरी का आली हो? बरोबर आहे ना, की ही रिकव्हरी का आली? आपण डिस्कस केलेलं का हो? ज्यांना आठवत असेल त्यांना काय प्रॉब्लेम नाही. मंथलीचा डिमांड झोन होता. बँक निफ्टीमध्ये हा मंथलीचा डिमांड झोन होता. प्राइस कुठं गेलेली का? नाही. प्राइस हा मंथलीचा डिमांड झोन ब्रीच केलेला नव्हता. हा हा बेस्ट आहे, हा बेस्ट आहे अजून म्हणू शकताय. ह्या डिमांड झोन पेक्षा हा डिमांड झोन बेस्ट आहे. पण निफ्टी सुद्धा विकलीच्या डिमांड झोन मध्ये आली. निफ्टी डिमांड झोन मध्ये होती, बँक निफ्टी डिमांड झोन मध्ये होती, निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस ही सुद्धा डिमांड झोन मध्ये होती या मंथलीच्या डिमांड झोन मध्ये. आणि सगळ्या निफ्टी मधला हायली वेटेड स्टॉक जे आहे ते निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस मध्येच आहेत ना. बघा ना, एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी बँक सुद्धा विक्रीच्या डिमांड झोन, एचडीएफसी बँक विक्रीच्या डिमांड झोन मध्ये होती. या अजून सेक्टर कोणते राहिले हो? निफ्टी ऍटो बघा ना, ही लेवल आपण डिस्कस केलेली आणि इथं लॉंग व्हायचं आपण ठरवलेलं पण. जे मी स्टॉक एक्सचेंज 2.0 चे लेक्चर घेतलेलं स्टार्टिंगचे, तिथं मी इथं हा ड्रॉ करून दाखवलेला की हा मंथलीचा डिमांड झोन आहे. ओके, हा मंथलीचा डिमांड झोन आहे आणि या इथे एक डेलीचं एक्झिक्युशन आपण मार्क केलेलं की हे ते डेलीचं एक्झिक्युशन, ह्याला गोल्डन क्रॉसवरचा सपोर्ट, आणि इथं लॉंग व्हायचं ठरवलेलं आपण. बघा ना, इथे ज्या ज्या पॉइंटला एंट्री मिळाली, ओके, ज्या ज्या पॉइंट्स मध्ये आपल्याला एंट्री मिळाली किंवा ज्या ज्या डिमांड झोन मध्ये एक हायली वेटेड स्टॉक होते मारुती वगैरे, रॅली बघा त्याची जाऊन की इथून ही रॅली ही कंटिन्यू सेक्टर मध्ये कंटिन्यू राहता त्याचे स्टॉक सुद्धा कंटिन्यू आहे. आता इथून डाऊन आहे आणि ह्या डिमांड झोन पासून परत चालायचं, म्हणजे सगळं आहे तसं वर्क होते. असं काही एक गोष्ट नाही की वर्क होत नाही. लॉजिक तुम्ही 100 लावू शकताय, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. की हा बरेच लोकांचं लॉजिक असतं सर, इथे हेड अँड शोल्डर, डबल टॉप, सगळं हे डिमांड अँड सप्लाय काम. कारण ह्याचं जर तुम्ही म्हणला हे कप आणि हँडल, बरोबर ना, हा कप का तयार झाला माहितीये? हा जो पोर्शन आहे का नाही, तिथून प्राइस डाऊन आली, म्हणजे हायर पॉइंट पासून डाऊन आली, निफ्टी पण डाऊन येत होती, बरोबर आहे. त्यामुळे हा कप तयार झाला, की एक अशा पद्धतीने कप तयार झाला. बघा ना, एक असं म्हणू शकताय. आता हा हँडल का तयार झाला हो? एक असा हँडल का तयार झाला? हा डेलीचा डिमांड झोन
आणि एक सेम पॉइंटला सगळ्या सेक्टर्स मध्ये आणि त्यांच्या हायली वेटेड स्टॉक मध्ये असाच डिमांड झोन मध्ये एंट्री, आणि हा सेल ऑफ सुद्धा येणार होता. प्रॉपर इथं लॉंग व्हायचं ठरवलं, ह्या लेवलमध्ये लॉंग पण झालं. पण ही ऑपॉर्च्युनिटी किती जणांनी एन्जॉय केली? माझ्या मते वाटतंय कुठंतरी 10% लोक असतील की त्यांनी ही ऑपॉर्च्युनिटी एन्जॉय केली. बरेच लोक पॅनिकच होते, इथपर्यंत जायच नाही मार्केट, इथपर्यंत पॅनिक. आता ह्यांचं पॅनिक झालेलं, म्हणजे लोक जे पॅनिक होते ते आता कधी नॉर्मल होतील? जेव्हा निफ्टी किंवा बँक निफ्टी असा हाय ब्रिज करून जाईल. एवढं जर इझी असतं की हा हाय ब्रिज करून वर जाईल आणि इथं मी होईल, बघा ना, तुम्ही इथं पॅनिक झाला नसता, इथं म्हणला असता ब्रेकआउट आला, बरोबर आहे ना, ब्रेकआउट आला, कॅन्डल पण वर क्लोज झाली, नेक्स्ट डे काय झालं? हेच इन्स्टिट्यूशनचं काम आहे. तुम्ही प्लीज खरं सर्वांनी समजून घ्या, की टोटल थेअरी समजून घ्या, कारण एवढी प्रूव्हन आणि प्रॉफिटेबल थेअरी आहे की तुम्हाला दुसरी कोणतीही थेअरी एवढ्या सिंपल पद्धतीने प्रॉफिट तयार करून देणार. आणि असं नाही की एका स्टॉकचा, तुम्हाला पूर्ण मार्केटचा व्ह्यू तुमच्या डोक्यात राहणार आहे. नुसतं नाही बँक निफ्टीचा, टोटल तुम्हाला एखादा स्टॉक विचारला तर तो इझिली सांगणार आहे, तुम्ही सर अशा पद्धतीने, किंवा एखाद्या मित्राने विचारलं की अशा पद्धतीचा स्टॉक आहे, तो इथून अप जाणार आहे, इथून डाऊन आहे. खूप चांगल्या पद्धतीचं स्ट्रॅटेजी आपण तुम्हाला तयार करून दिलेले. ओके, आता प्लॅन ऑफ ऍक्शन काय, की हे टोटल लेक्चर कशासाठी तयार केलं आणि ह्याच्यानुसार प्लॅन ऑफ ऍक्शन काय? ओके, सर्वजण तयार आहेत का प्लॅन ऑफ ऍक्शन करायला? म्हणजे जे काय ऍक्शन इथून पुढे तुम्हाला करायचे ते करायला सर्वजण तयार आहेत का? आणि जे कोण तयार नसतील त्यांनी लेक्चर रिमूव्ह केले तरी प्रॉब्लेम नाही. येस ऑर नो? ओके, ओके, तर ठीक आहे. आज तारीख किती आहे? आज तारीख आहे जरा कमी 3, बरोबर आहे. 3 तारीख ते 10 तारीख टोटल तुमच्याकडे जरा कमी 7 दिवस आहेत. ओके, हा, ह्याच्यापेक्षा मी जास्त दिवस देऊ शकतो, पण स्वतःला एक टार्गेट ठेवायसाठी ह्याच्यापेक्षा जास्त दिवस दिले तर काय होणार आहे? तुम्ही स्वतःला काय टार्गेट देणार नाही, एक डॉन्की वर्क केल्यासारखं होईल, की बघायचं म्हणून बघायचं. एक काय म्हणतात की एका जिद्द जी असते मनात की हे करायचं आहे, ती तशी तुमच्यात राहणार नाही. त्यामुळे मी फक्त आणि फक्त 10 तारखेचाच पिरियड तुम्हाला देणार, की ह्या 10 तारखेत जो आता स्टडी देईन, स्टडी म्हणजे असं नाही की कोणताही स्टॉक फाइंड करा किंवा मला स्टॉक सेंड करा, असला कोणताही स्टडी देणार नाही. स्टडी हा तुमची स्किल इम्प्रूव्हमेंट करायसाठी स्टडी असणार आहे, तुमची अॅक्युरसी इम्प्रूव्हमेंट करायसाठी स्टडी असणार. फर्स्ट काय असणार आहे की 7 दिवस आपल्याकडे आहेत टोटल. सेवन डेज. आता ह्या 7 दिवसात काय काय करायचंय? या टोटल 7 दिवसामध्ये आपले जे 20 सेशन झालेले आहेत आणि जे तुम्हाला रेकॉर्डिंग प्रोव्हाइड केलेले आहेत, या 7 दिवसात सगळं बघून काढायचं. 20 रेकॉर्डिंग. आता ह्याच्यानुसार फायदा काय होईल हो? की खरंच मला फायदा होईल का? 7 दिवसात 20 रेकॉर्डिंग वर खूप फायदा होईल. जे तुम्हाला आजपर्यंत पॉइंट तुम्ही बघितलेले नसतील, ओके, किंवा तुमच्या लक्षात पण आले नसतील, ते पॉइंट तुम्हाला त्या रेकॉर्डिंग मधून समजत जाणार. नवनवीन पॉइंट तुमच्या लक्षात येत जाणार. असं नाही की नवीन तुम्हाला वेगळे शिकवले आणि ह्या बॅचला वेगळे शिकवले, असं काही सुद्धा नाही. तुम्हाला पण तेच सेम शिकवलेलं, पण आपला पॉइंट ऑफ व्ह्यू जो असतो तो वेगळ्या गोष्टीकडे असतो शिकवताना. आणि आत्ताचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तुमचा, टोटल एक रिसर्च करण्याचा व्ह्यू, आणि ह्याच्यानुसार तुम्हाला ह्याचा रिझल्ट हा 90% बघायला मिळेल, की चांगल्या गोष्टी तुम्हाला तिथं बघायला मिळतील. जेणेकरून मी एक्झाम्पल सांगितलेले असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतील,
त्यानुसार काय करायचंय, टोटल 20 सेशन आपल्याला बघून काढायचे. 7 दिवसात विषय. आता बरेच लोक म्हणतील सर 2-2, 3-3 तासाचं लेक्चर असतं, कसं बघू मी? काही प्रॉब्लेम नाही. 7 दिवस थोडंसं आपलं काय वर्क असेल, थोडंसं जरा अव्हॉइड करेल ना. हां, ज्यांना खूपच वर्क आहे म्हणतोय, त्यांनी काय करायचं, की रिस्क मॅनेजमेंटच्या पार्ट पासून पुढे बघा. रिस्क मॅनेजमेंटचा जो पार्ट आहे, त्याच्यापासून पुढे बघायला सुरुवात करा. पण ज्याला खरंच बेसिक पासून गरज आहे, की सर माझं अजून बेसिक थोडंसं राहतंय. बेसिक मधल्या गोष्टी मला कसं ड्रॉ करायचं, विंडो गॅप काय? किंवा गॅप जर असला प्राइस मध्ये तर तिथं मी कसा फेस करीन? जर 2 बेस कॅन्डल असेल तर तिथं फेस कसा करीन? ट्रेड स्कोर कशा पद्धतीने फाइंड करायचा? 90% लोकांना ह्यातल्या आता जे रेकॉर्डिंग बघतील, रेकॉर्डिंग कोणाला देणारच नाही या सेशनची. पण ज्यांना दिली चुकून ते बघतील किंवा तुम्ही यातल्या प्रत्येक व्यक्तीला मी सांगतो, की तुमच्यातला एक सुद्धा असा पर्सन नाही, की तो प्रत्येक स्टॉक मध्ये तुम्ही फाइंड केलाय आणि त्याचा ट्रेड स्कोर तुम्ही बघितलाय. एवढे ट्रेड स्कोर मिळतात. तुमचं एक डॉंकीवर काय चाललेलं आहे आणि ती सर्वात मोठी चूक आहे. काय चाललेलं आहे, की लोकेशन मार्क करायचं, डायरेक्ट एक्झिक्युशन वर जायचं आणि ट्रेड फाइंड झाला. एवढ्याच कन्सेप्ट नाही शिकवलेल्या. हे मी तुम्हाला एका सेशन मध्ये शिकवू शकत होतो, की हे लोकेशन आहे, डेलीवर जावा, एक्झिक्युशन फाइंड करा. सर्वांना माहिती आहे, मी एका सेशन मध्ये शिकवतो आणि शिकवू शकतो मी एका सेशन मध्ये. पण उगाच आपण 20 दिवस लावले का हो तुम्हाला शिकवायला? आणि प्रत्येक लेक्चर आपण 2-2 तास का घेतोय? की ती कन्सेप्ट डीपली तुम्हाला समजावी. ओके. तर पहिला प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे, की टोटल आपल्याला 20 सेशन जे आहेत ते 7 दिवसात बघून काढायचे आणि फक्त 7च दिवस मिळेल. त्याच्या दिवसाला तुम्ही 2 बघा, दिवसाला 3 बघा, काही मला प्रॉब्लेम नाही. ओके. 10 तारखेला सगळ्या रेकॉर्डिंग सर्व्हर वरून काढल्या जातील. आता नेक्स्ट प्लॅन ऑफ ऍक्शन काय होईल? नेक्स्ट प्लॅन ऑफ ऍक्शन असेल हँडमेड नोट्स, जे अजून कोणी बनवल्या नसतील. हा, आताची जी बॅच आहे झालेली आहे, त्यांना मी कंपल्सरी करायला लावलेले हँडमेड नोट्स आणि खूप चांगल्या पद्धतीने सगळे. मागच्या बॅचेस मध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने लोकांसाठी जरी केल्या असतील तुम्ही हँडमेड नोट्स, तरी सुद्धा डबल करायचं. हँडमेड नोट्स. आता या हँडमेड नोट्सचा काय काय फायदा होणार आहे बघा. फायदा हाच होणार आहे, की ती कन्सेप्ट तुमच्या एकदा हाताखालून गेली. कारण बघा ना, एक आपण जुन्या काळात किंवा आपल्या शाळेच्या पिरियड मध्ये किंवा कॉलेजच्या पिरियड मध्ये सर्वांना एक लिहायला दिलं जातं. आता त्या लिखाण देण्याच्या मागचं रिझन काय असतं, ती कन्सेप्ट आपण एकदा लिहून काढली तर ते आपल्याला चांगल्या पद्धतीने जमू शकते, असं एक अंदाज असतो. आणि तो अंदाज 90% बरोबर. तुम्ही पण बघा, एखादी कन्सेप्ट तुम्ही लिहून काढली तर ती तुमच्या कायमची डोक्यात फिट जाते. नुसतं बघून काढणं उपयोगाचं नाही, की बघितलं मी लेक्चर आता मला ही येऊ शकतो, तसं नाही. त्यातल्या इन डिटेल गोष्टी ज्या आहेत, ऐकून इन डिटेल गोष्टी लिहिणं म्हणजे नोट्स. नोट्स म्हणजे असं तुम्हाला डायग्राम काढल्या त्या डायग्राम काढायचं, त्यातला इम्पॉर्टंट पॉईंट मी जर म्हणलो असेल तो इम्पॉर्टंट पॉईंट लिहायचा, असं नाही. एखाद्या एक्झाम्पल समजवताना किंवा त्या नोट्स शिकवताना एखाद्या मी त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या डीपली गोष्टी असतात त्या सांगितलेल्या आहेत, त्या लिहून काढणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला जर तो परत टॉपिक लक्षात आला आणि तुम्ही नोट जरी ओपन केल्या तरी सुद्धा तुम्हाला कळणार आहे, की ही गोष्टी इथं होऊ शकते. आणि ते तसंच होत असतं. आता थर्ड काय आहे? थर्ड स्टेप काय असणार आहे आपली? थर्ड असणार आहे आपली ऍक्शन 100 ट्रेड्स. आता हे झाल्यानंतर, हे सगळं रेकॉर्डिंग बघून हँडमेड नोट्स तयार करून झाल्यानंतर त्या पर्सनली मला सेंड करा, राहुल सरांना सेंड करा, दोघांना पण सेंड करा. असं नाही एकाला सेंड केली म्हणजे एकाला, दोघांना पण सेंड करायचंय.
एक पीडीएफ मध्ये, असं नाही डेली मला सेंड करायचं नाही की हा हे पेजेस आहे ते पेजेस. एक पीडीएफ तयार करा, कारण पीडीएफ तयार कुठं वेळ लागतो. 1 मिनिटाचं काम आहे पीडीएफ तयार करणं. कारण आळस नको आहे आपल्याला. एक लक्ष ठेवा की आळस करायचं नाही कोणत्याही काम. पीडीएफ तयार करा आणि ती पीडीएफ मला आणि राहुल सरांना दोघांना फॉरवर्ड करा. ग्रुपवर कोणी सुद्धा फॉरवर्ड करू नका. कारण तुमच्या ज्या नोट्स आहेत त्या दुसऱ्याला का सेंड करायच्या? दुसरा पण शिकून दे ना स्वतःच्या एनालिसिस वरून किंवा स्वतः त्या लक्ष देऊन शिकून दे. त्यामुळं मला किंवा राहुल सरांना जे आमच्या आयडी आहेत टेलिग्रामचे किंवा व्हॉट्सअपचे नंबर सुद्धा तुमच्याकडे आहेत. दोन्हीकडे कुठं पण सेंड करू शकता. ओके. त्याच्यानंतर याचा 100 ट्रेड्स. 100 ट्रेड्स मीन्स काय? कोणी सुद्धा इथं पेपर ट्रेडिंग ट्राय करायचं आहे. खरंच तुम्हाला प्रॉफिटेबल व्हायचं आहे. खरंच तुमचा माइंडसेट तयार करून घ्यायचा आहे. जे मला इमोशनल प्रॉब्लेम होते, इमोशन कंट्रोल होत नाहीत. हा सगळा प्रॉब्लेम जेव्हा घालवायचा आहे, तेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये लाईव्ह 100 ट्रेड घ्या. हां, ते डी-आय-टी असो, एच-आय-टी असो, डब्ल्यू-आय-टी, एम-आय-टी कोणती पण असो. असं नाही की तुम्ही त्यात प्रॉफिटेबल राहायला पाहिजे. प्रॉफिटेबल जर्नी इथं बघायची नाही. 100 ट्रेड्स घेताना प्रॉफिटेबल राहील किंवा न राहील याचा विचार करायचा नाही. विचार कोणत्या गोष्टीचा करायचा आहे, की तुमचं ह्यामधले ट्रेड किती पॉझिटिव्ह आहेत. भलेही तुम्ही ₹1 मध्ये पॉझिटिव्ह जात असाल. म्हणजे असं नाही की 1,00,000 कॅपिटल पाहिजे, 50,000 कॅपिटल. भलेही तुम्ही 10,000 कॅपिटल मध्ये ह्या, पण त्यामध्ये किती प्रॉफिट होतोय हे बघणं गरजेचं आहे. 100 ट्रेड पैकी तुम्हाला पहिल्यांदा जर वाटलं, की सर माझे 10च्या 10 ट्रेड स्टॉप लॉस झाले. पहिले 10 पण ट्रेड घेतली, 10 पण ट्रेड स्टॉप लॉस झाली. जेव्हा दुसरे 10 ट्रेड घ्यायला जाणार आहे, तेव्हा तुम्ही एक गोष्ट फाइंड करत चला, की आपला स्टॉप लॉस नेमका का जातोय? आपली चूक काय होते? कारण चूक जोपर्यंत लक्षात येणार नाही, तोपर्यंत त्यात इम्प्रूव्हमेंट होणार. त्यामुळे काय करा, की टोटल चूक काय आहे ती लक्षात घ्या. त्यानंतरचे 10 ट्रेड मधली तुमचं असं पण होऊ शकतं, की पहिले 10 ट्रेड स्टॉप लॉस झाले, दुसऱ्या 10 मध्ये 6 किंवा 7 ट्रेड स्टॉप लॉस झाले. म्हणजे 3 ट्रेड प्रॉफिटेबल झाले. तिसऱ्या 10 ट्रेड मध्ये होऊ शकतं, की 5 ट्रेड स्टॉप लॉस झाले आणि 5 ट्रेड टार्गेट झाले. परतच्या 10 मध्ये होऊ शकतं, की 10 मधले 7 ट्रेड टार्गेट झाले आणि 3 ट्रेड स्टॉप लॉस झाले. आणि परतच्या 10 मध्ये असं पण होऊ शकतं, की 10च्या 10 ट्रेड टार्गेट. हां, आता 100 ट्रेड घ्यायचे आहेत, म्हणजे अशी गोष्ट कोणी सुद्धा करायला नाही. कोणत्याही लो प्रोबॅबिलिटीवर ट्रेड करायला नाही. एक बेस्टची डेफिनेशन मी सांगतो, कोणी पण घेऊन घ्या किंवा नंतर रेकॉर्डिंग बघणार असाल त्यामध्ये करा. बेस्टची डेफिनेशन काय? ट्रेड स्कोर आपल्याला पाहिजे 7 आउट ऑफ 7. 7 आउट ऑफ 7 ट्रेड स्कोर काय आहे ते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. ओके. कमीत कमी 2 बेस कॅन्डल किंवा एक सिंगल बेस कॅन्डल प्राइस मध्ये चांगल्या पद्धतीचं बुलिशनेस दिसली पाहिजे. म्हणजे काय, की लेगआउट जे आहेत त्या एक्सप्लोजिव्ह 2 पाहिजेत किंवा एक सिंगल चांगली एक्सप्लोजिव्ह लेगआउट पाहिजे. एक ओरिजिन टाइप डिमांड झोन पाहिजे. लोकेशनचा टोटली सपोर्ट पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टी असतील, ती 7 आउट ऑफ 7 तुम्ही म्हणू शकताय. आणि एक गोष्ट म्हणजे लेवल फ्रेश पाहिजे. परत काय, की त्या पॉइंटला सेक्टर सपोर्ट मिळतोय का? जरी मिळत नसला आणि चांगली लेवल असेल तर इझिली ट्रेड करा ना. असं नाही प्रत्येक वेळी सेक्टर सपोर्ट बघितला जाईल. चांगली लेवल आहे तर त्यावर ट्रेड करा. फक्त डी-आय-टी आणि एच-आय-टी करत असाल तर सेक्टर सपोर्ट बघायचंच आहे. कारण का, की आपल्याला स्टॉप लॉस हिट कमी करायचं. हां, हळू-हळू ॲक्युरसी येत जाईल, तसं सेक्टर सपोर्ट तुम्ही ॲड करत जाणार. बाकी एम-आय-टी, डब्ल्यू-आय-टी विदाऊट सेक्टर सपोर्ट केलं तरी चालेल, पण बघायचा प्रत्येक वेळी. एक स्वतःला सवय लावून घ्या, की सेक्टरचा पिक्चर बघितल्यानंतरच ट्रेडमध्ये जायचं. खूप चांगल्या पद्धतीने चालतात लेवल. आता मध्ये सगळा मेटल सेक्टर का चाललाय? 4-4, 5-5% का चालला? कारण मेटल विकलीच्या डिमांडमध्ये बॉटमला आलेला. हायली वेटेड स्टॉक बॉटमला वर होते. तिथून एक रॅली बनतेच ना. सगळं चाललं. आत्ता रिसेंटली 2-4 दिवसामध्ये.
पीएसयू बँक मागच्या आठवड्यात का चालवत होतं? चांगले डिमांड झोन पासून सगळे हायली वेटेड स्टॉक रिएक्ट होत होते. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने चालतात. तर 100 ट्रेड घ्यायचे आहेत. 100 ट्रेड स्टॉप लॉस होऊन देत. काही प्रॉब्लेम नाही. असं नाही की 100च्या 100 ट्रेड स्टॉप लॉस होतील. काही स्टॉप लॉस होतील, काही टार्गेट होतील. सगळा डाटा का नाही, हा जो 100 ट्रेडचा डाटा आहे, एका वहीमध्ये लिहून ठेवा. किंवा एक तुम्ही एक्सेल तयार करा. ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे, त्यांच्याकडे चांगली स्क्रीन आहे, त्यांनी काय करा, एक लॅपटॉपमध्ये एक्सेल तयार करा. हां, हा ट्रेड घेतलेला, ह्या प्राइसला घेतलेला WIT होता का DIT होता, हे पण लिहायचं. तारीख, टाईम सगळं लिहायचं. एंट्री कुठं गेली, टार्गेट किती होतं, स्टॉप लॉस किती ठेवलेला, किती आर मिळाला, हे सगळं लिहायचं. कारण ह्याच गोष्टी तुमच्या इम्प्रूव्हमेंट करत जाणार आहेत. सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह होत जाणार आहेत हळू-हळू. कारण एक दिवस लागत नाही. एका दिवसात इम्प्रूव्हमेंट होत नाही कधीच. एवढा स्टडी करणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर आता काय करायचंय? ह्याच्यानंतर या सगळ्या पिक्चर टुगेदर केल्यानंतर जो स्टडी तयार होतोय तुमचा, त्याला बोललं जातं टोटल टॉप डाउन अप्रोच. टॉप डाउन अप्रोच सर्वांनाच माहिती आहे. की इयरली पासून सगळं आपण बघतो. की टोटल त्या स्टॉकचा व्ह्यू घेतला जातो. ओके. आता टॉप डाउन अप्रोचमध्ये काय-काय गोष्टी बघायच्या आहेत किंवा काय-काय गोष्टी ॲड करायच्या. हे जे 100 ट्रेड घेताय ना तुम्ही, ते टोटल टॉप डाउन अप्रोच करून घ्या. एंट्री व्हायच्या आधी तुमचा त्या ट्रेडचा टॉप डाउन अप्रोच कंप्लीट पाहिजे, की प्राइस कुठून रिएक्ट होते आणि कुठून अप जाते. मी काही टॉप डाउन अप्रोचचं एक सुद्धा एक्झाम्पल घेणार नाही, की हे एक्झाम्पल डिस्कस करूया, ह्यात टॉप डाउन अप्रोच असं करा. एक सुद्धा एक्झाम्पल घेणार नाही मी. कारण का? की बरेचसे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत. खूप एक्झाम्पल दिलेले आहेत. पी-एन-बीचे एक्झाम्पल जाऊन बघा. YouTubeला जाऊन निफ्टी रिअॅलिटीचं जाऊन एक्झाम्पल बघा. की कुठून स्टॉक आलाय, कुठून जातोय, कुठपर्यंत येऊ शकतो, हे सगळा अंदाज लावायला सुरुवात करा. खूप प्रॉफिटेबल जर्नी आहे पुढं. असं हारून जाऊ नका मित्रांनो. कारण ही सुरुवात आहे. सर्वांना मी परत सांगतोय, की ही सुरुवात आहे. हां, मागच्या 2-3 महिन्यापूर्वी किंवा 4-5 महिन्यापूर्वी ज्यांचे कोर्स कंप्लीट झालेले आहेत. त्यांनी खरं म्हणजे आत्तापर्यंत थोडी-थोडी इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. कारण आम्ही आमच्या बाजूने कुठे कमी पडत नाही, तर तुम्ही का पडताय? ह्या दोघांमध्ये फायदा कोणाचा? फायदा फक्त आणि फक्त तुमचा आहे ना. त्यामुळं कोणत्याही गोष्टीत मागे पडू नका. खूप संधी मिळतात मार्केटमध्ये. असं नाही की मार्केट डाउन येते, अप जाते, मला संधी मिळते. खूप संधी मिळते. कोणता ना कोणता स्टॉक डिमांडला हिट करत असतो, कोणता ना कोणता स्टॉक सप्लायला हिट करत असतो. आणि या थिअरीनुसार जसं आपण जाईल का नाही, तसं एक खरं सांगतो तुम्हाला मार्केटमध्ये तुम्हाला स्टेबल झाल्यासारखं वाटायला सुरु. हां, बरेच लोकं आता पण स्टेबल आहेत. खूप चांगलं एनालिसिस करतात. चांगलं वर्क पण होते त्यांचं एनालिसिस. पण स्टेबल जे व्हायचं असतं आणि सक्सेसफुल जे व्हायचं असतं, ते आपण थोडंसं कुठेतरी मिस करतोय असं मला वाटतं. एक जस्ट 1 मिनिट गाईज.
ओके. तर एक अशा पद्धतीची जर्नी आपल्याला सुरुवात करायला लागते. कारण एक सक्सेसकडं जायचा मार्ग मला तर आता तुमच्यासाठी हाच दिसतो. हां, आम्ही खूप एका गोष्टीनं तुम्हाला सपोर्ट करत जातोय. स्टार्टिंगला अशा पद्धतीने सपोर्ट करायला सुरुवात केला, की आमचे जे ट्रेड्स असतात किंवा आम्ही जे ट्रेड ट्रॅक करत असतो, ते सुद्धा आम्ही तुमच्यासोबत शेअर करायला सुरुवात केली. ओके. बरेचसेच मी स्क्रीनशॉट शेअर करत होतो. राहुल सर स्क्रीनशॉट शेअर करत होते. नंतर अशी एक डोक्यात कन्सेप्ट आली, की थोडंसं व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन केल्यानंतर, की व्हिडिओज करून तुम्हाला एक्सप्लेन केलं तर ते केवढ्या चांगल्या पद्धतीने समजून जाईल. त्यासाठी आम्ही नंतर व्हिडिओज पण करायला सुरुवात केली, की व्हिडिओज बघितल्यानंतर त्या स्टॉकचा तुम्हाला एक प्लॅन ऑफ ॲक्शन काय असेल तो समजून जाईल. पण बरेच लोकांनी एवढं केलं, की ते व्हिडिओज कशासाठी बघायचे माहिती आहे का? की एका शिकायच्या पर्पजनं न बघता, की त्यात मला कोणता ट्रेड सर सजेस्ट करतेत का? की हा ट्रेड आहे. हा सरांनी ट्रेड सजेस्ट केलाय. इथं मी इंटरव्ह्यू करू शकतो. त्या पर्पजनं बरेचसे बघणारे मिळाले. तर मित्रांनो, एकच सांगायचं कारण आहे, की गोष्टी सीरियस घ्यायला सुरुवात करा. अजून काही सुद्धा बिघडलेलं नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने ग्रो कराल अजून. हां, आता पण ग्रो करताय. असं नाही की तुम्हाला काही डिमोटिव्हेट करतोय, आता ग्रो करत नाही का? आता पण ग्रो करताय. पण जे उगाच 100 स्ट्रॅटेजी ट्राय करायच्या, कोणतेही चॅनल्स फॉलो करायचे, ब्रेकडाउन, ब्रेकआउटवर कुठं पण ट्रेड करायचा. हे थोडंसं अव्हॉइड करा. कारण 2 दगडावर पाय ठेवून कधीच चालू नका. एक दगड तुमचा निघाला तर पडणार आहे तुम्ही. आणि तो दगड निघणारा कोणता आहे माहिती आहे? फक्त आणि फक्त ब्रेकआउट, ब्रेकडाउन ट्रेडिंग. आजपर्यंत तुम्ही स्टार्टिंग पासून तेच यूज करत आलेला आहात. तुम्हाला चांगलंच माहिती आहे, की त्याच्यानुसार मला किती ॲक्युरसी मिळाली. विचार करा ना, स्टार्टिंग पासून तुम्ही तेच यूज करत आलेला. जेव्हा मार्केटमध्ये एंटर केलं, तेव्हापासून तुम्हाला डिमांड, सप्लाय हे माहिती होतं. सपोर्ट, रेझिस्टन्स, ट्रेंडलाईन, ब्रेकआउट हे सगळं तुम्हाला माहिती आहे. पण त्याबद्दल जर ॲक्युरसी तुम्हाला जर येत होती, तर ती किती आली? आणि डिमांड सप्लायमुळे आपल्याला ॲक्युरसीमध्ये किती जनरेट होते? याचा विचार करत पुढे चालूया. कारण प्रॉपर रूल बेस राहणं हे आत्ता गरज आहे तुमच्यासाठी. कारण तुम्ही आता शिकायच्या पर्पजसाठी अजून मार्केटमध्ये आहे. ना की पैसा कमवायचा. पैसा तुम्ही कमवणार आहे. 100% कमवणार आहे. पण कधी? की स्वतःला डिसिप्लिन लावून घेतलात का? स्वतःला काहीच डिसिप्लिन नाही. डायरेक्ट चार्ट ओपन करायचा, निफ्टी बँक निफ्टी ओपन करायची. काही अभ्यास नाही त्याचा, टॉप डाउन अप्रोच नाही. एका सुद्धा टॉप डाउन अप्रोच केलेलं नाही स्टॉकचं आणि डायरेक्ट त्यात ट्रेड करायला जाणं आणि नंतर स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर काय? नाही हा ब्रेकआउटच फेल झाला. नाही हा डिमांडच काम नाही केला. का डिमांड काम करेल? जर तुम्ही क्वार्टरलीच्या सप्लायमध्ये असाल किंवा मंथलीच्या सप्लायमध्ये असेल, तर डेलीचा डिमांड का काम करेल? आपण दुर्योधन अँड श्रीकृष्णाच्या सेशनमध्ये म्हणजे लोकेशन कशा पद्धतीने चालतं, त्या अग्रेसिव्ह एंट्री घ्यायची का नाही, हे शिकलेलो आपण. पण टॉप डाउन अप्रोच नसल्यामुळे आपल्याला माहिती नसतं, की आता प्राइस मंथलीला हिट करून डाउन येते. आणि टॉप लॉस हिट झाल्यानंतर आपल्याला वाटतं, की डिमांड आणि सप्लाय थेरी काही चालत नाही. हां, जेव्हा तुमचा टॉप डाउन अप्रोच असाल, तुम्ही इझी त्या लेव्हलवर लाँग होणारच नाही. आणि खरं सांगायचं म्हणजे 125-75 यूज करायला सुरुवात करा. क्वार्टरली, मंथली, इयरली सुरुवात करा. त्यांच्याकडे लॅपटॉप्स आहेत. ट्रेडिंग यूज करायचं काही नाही. करा शकताय तुम्ही. पण ज्या टाईम फ्रेम तुम्हाला पाहिजे, त्या टाईम फ्रेम ट्रेडिंग व्ह्यू फ्रीमध्ये प्रोव्हाईड करत नाही तुम्हाला. काहीतरी महिन्याला त्यांचे ₹700 का ₹800 चार्जेस आहेत. मग ट्रेड टायगर तुम्हाला चांगलं प्रोव्हाईड करते ना हो. आणि ते फ्री ऑफ कॉस्ट. पहिल्या 1 वर्ष फ्री.
नंतर काहीतरी वर्षाचे 500 रुपये एएमसी आहे, अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस. ना की तुम्हाला तिथं कोणताही ट्रेड करायचा आहे. ट्रेड तुमचा जो ब्रोकर तुम्हाला आवडतोय त्यात करा. पण स्टडीसाठी एक चांगला, माझ्या मते तर चांगला तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू पण घेऊ शकताय, पण तुम्हाला पेड घ्यायचा आहे का नाही ह्याच्यावर राहील. पेड पण घेऊ शकताय. जर वाटत असेल तर पेड पण घ्या. जर नाही तर मला ट्रेड टायगर नाही जमणार, ट्रेडिंग व्ह्यू घ्या पेड. मग माझं काही सुद्धा नाही. फक्त एकच ह्या सेशनचा सगळ्यात मोठा काय टॉपिक असेल तो म्हणजे काय, की गोष्टी सिरियस घ्यायला सुरुवात करा. बरेच लोक माझ्यापेक्षा एजने मोठे आहेत, माझ्यापेक्षा एजने लहान पण आहे. एक मिडल पोर्शन मध्ये आहे आपण आता, ना की 50-60 क्रॉस झालेला आहे. कारण आता एक सुरुवात आहे. असं नाही की मी 50-60 क्रॉस झालोय, मी या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. पण मी माझ्या मते ज्या गोष्टीने इम्प्रुव्हमेंट करून घेतोय, त्याच गोष्टी मी तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करतो. माझ्यावर ज्या वर्क होते त्या गोष्टी मी तुम्हाला 100% शिकवतो. म्हणजे डेली बेसिसवरती स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करणं हा गरजेचा आहे. मध्ये एक काहीतरी हॅशटॅग म्हणून एक व्हायरल झालेला, माझ्या मते मी बघितलेला, सेल्फ इम्प्रुव्हमेंट, आणि त्याचाच मराठीत केलता की वैयक्तिक बदल. बरेच लोकांनी फक्त दाखवायचं म्हणून तिथं हॅशटॅग वैयक्तिक बदल. बदल म्हणजे काय, आधी ही गोष्ट समजून घ्या ना, की बदल म्हणजे काय. की स्वतःत बदल करणं म्हणजे राहणीमानात बदल करणं, हा बदल नव्हे. किंवा रोज एक्सरसाइज करणं, फक्त एवढा बदल म्हणजे बदल नव्हे. आपल्या सगळ्या गोष्टी बदलाव्या लागणार आहेत. की आपलं राहणं, वागणं, आपला स्टडी करणं, आपला वेस्ट टाइम किती होतोय ते बघणं. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही बघत जाशील आणि त्यांच्यात बदल निर्माण करले, इझी टॉपिक नाही. बदल करणं हा सगळ्यात अवघड टॉपिक आहे. स्वतःमध्ये बदल लवकर होत नाही. आपण खूप ठरवतो, ही गोष्ट मी आजपासून करणार नाही, ही गोष्ट मी आज बंद करतोय किंवा ही गोष्ट मी उद्यापासून करेन. बघा ना, कधीच होत नाही तसं. उद्यापासून आपण वेगळंच काहीतरी करत असतो. पण या सगळ्याचा रिझल्ट काय होतो? सगळ्याचा रिझल्ट हा आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळतो. आपण एका मार्गावरती आहे आता, ओके, किंवा आपण एका मार्गाच्या नादानं चालत आहे आणि त्याचं नाव आहे सक्सेस. तो आपल्या स्टडीवर किंवा आपल्या हार्डवर्कवर डिपेंड आहे. तो सक्सेस 1 वर्षात मिळेल, तो पुढच्या 10 वर्षात मिळेल, ही कधी मिळायचाच नाही. कधी सक्सेस सुद्धा, काही काही लोक अशी पण आहेत, कधी सक्सेस मिळालेलं नाही. खूप आहेत अशी, की हे करायचं होतं, मी हेच केलं आणि ह्याच्यात नाही गेलो तर हे केलं. त्यांचं ज्यांना सक्सेस मिळालेला नसतो ना, म्हणजे लाईफमध्ये सक्सेसफुल जे झालेले नसते, की ही गोष्ट करायची आहे आणि मी केली नाही. प्रयत्न केलेले, पण सक्सेस झालो नाही. त्यांना 2च गोष्टी असतात. त्यांच्या मेन चुकलेल्या 2 गोष्टी काय असतात, की पहिली जी गोष्ट असते, की त्यांना वाटत असतं, की आपण खरं स्टडी करतोय किंवा हार्डवर्क करतोय त्या गोष्टी. पण बघायला गेलं तर ते शून्य हार्डवर्क करत असतात. फक्त डोक्याला किंवा मनाला सांगा, "हां, मी हार्डवर्क करतोय." समजा एखादा चा विद्यार्थी आहे. त्यांनी काय केलेलं आहे, की आता स्टार्टिंग पासून सलग 3 वर्ष, 4 वर्ष अभ्यास करतो. पण अभ्यास जर समजा तो तासभरच 3 वर्ष करतोय, दिवसाला तासभरच करतोय, तर सर्वांना माहिती आहे, की तो यूपीएससी अधिकारी होईल का? अधिकारी तर होणारच नाही तो. कारण तासभराच्या स्टडीवरून काय होणार आहे? त्याने दिवसाला 4-4 तास केलं तरी पण होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट काय होऊ शकते, की त्यानं 1 वर्ष असंच केलं, की दिवसाला 6-7, 8-8 तास सगळा हार्डवर्क व्यवस्थित केला. फक्त 1 वर्ष केला आणि पहिल्यांदा फेल्युअर फेस झाला म्हणजे काय, पहिल्यांदा त्यांचं सिलेक्शनच नाही झालं. पहिल्या प्री एक्झाममध्ये म्हणून बाहेर काढलं असं. मग त्या गोष्टीत काय झालं, की त्यांनी परत ते ट्राय करायचंच बंद केलं. म्हणजे त्याच्यापासून बॅक आलं. या 2 गोष्टीमुळेच माणूस सक्सेसफुल होत नाही. आणि तिसरी मोस्ट इम्पोर्टंट गोष्ट काय आहे माहिती आहे?
आपल्याला वाटतं की आपल्याकडे खूप टाइम. ओके, मी स्टेटसला पण ठेवलेली आहे बघा ती गोष्ट. तो स्टेटस ठेवलेला आहे मी व्हॉट्सअपला. हे आपल्याला वाटतं की आपल्याकडे खूप टाइम आहे अजून, पण खूप टाइम नाहीये आपल्याकडं. आपल्याकडं आता खूप कमी वेळ आहे म्हणून समजा. कारण ज्यांचे बिझनेस आहेत, ज्यांचे वेगवेगळे बिझनेस किंवा एक चांगल्या पोस्टवर जॉबला आहेत, ते सेटल आहेत आता. पण जे सेटल नाहीयेत, त्यांनी तर खरं म्हणजे विचार करायला पाहिजे, की आपण अजून सेटल नाहीये. आपण अजून आई-बापाच्या काय म्हणतो पैशावर किंवा जीवावर आहे आपण. असं मी कोणाला म्हणत नाही की तुम्ही आई-बापाच्या जीवावर. पण स्वतःचा स्वतः विचार कराल, तेव्हा एक लक्षात येईल. किंवा एक असं म्हणण्यापेक्षा जरी आई-बाप तुमचे चांगले असतील किंवा एक रिच फॅमिली असेल तुमची, की तुम्हाला काही गरज नाही पैसा कमवायची. पण त्या गोष्टीत पण मी एक वेळ सांगतो, की आपण काय कमवलं, ही गोष्ट मॅटर करते. ना की आई-बापानं काय करू. आई-बाप तुम्हाला केवढी पण चांगली किंवा केवढी पण वाईट परिस्थिती असू दे, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करून द्यायचं काम आई-बाप त्यांच्या त्यांच्या परीने काम करत असणार. पण आपण काय कमवलं हे लाईफमध्ये सगळ्यात जास्त मॅटर करतं. त्यामुळे कधी सुद्धा माघार घ्यायची कोणत्याही गोष्टी, भलेही ती कोणती गोष्ट असू दे. आणि सर्वांनी एक लक्षात ठेवा, की आई-बापासारखा ओके, आई-बापासारखा आपल्याला दुसरा कोणताही माणूस असा नाही, की आपल्यावर ट्रस्ट ठेवून आपल्याला जीव लावेल. ह्याच्यामध्ये आई-बापाशिवाय कोणताही दुसरा व्यक्ती नाही, की आपल्यावर तेवढ्या चांगल्या पद्धतीने ट्रस्ट ठेवतो. त्यामुळं एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवा. चांगलीच लक्षात ठेवा म्हणते किंवा एक बोल्ड लाईन तयार करूया, की आई-बापासोबत कधी फालतूपणा करायला जायचं नाही. हां, बरेचसेच लोकांचं होतं. मी माझे मित्र आहेत त्यांच्याकडून ऐकत असतो किंवा माझ्या घरातले सुद्धा बरेचसेच टॉपिक असतात, की आई-बाप ताप देतात, आई-बाप हे करतात, आई-बाप मला सपोर्ट करत नाहीत. अरे आपल्याला जन्म दिला हाच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ह्याच्यापेक्षा अजून काय सपोर्ट करायला पाहिजे तुम्हाला? सगळी गोष्ट तुम्ही जे मागताय ते तुम्हाला आणून देते. तुम्हाला जे नको असते ते सुद्धा कधी-कधी आणून देते. ह्याच्यापेक्षा अजून काय सपोर्ट करावा? म्हणजे एक पर्सनली मी नोटीस केलेलं आहे आमच्या घरातल्यांच्या बद्दल, माझ्या वडिलांच्या बद्दल मी जे नोटीस केलेलं आहे, ते 1-2 मिनिटं तुम्हाला गोष्ट सांगतो. म्हणजे एक असा वेळ होता, की एक टाईम होता माझ्या मते एक 12वीच्या आसपास. एक्झाम चालू होणार होत्या आणि एक्झाम चालू व्हायला 2-3 महिने राहिलेले आणि त्याच ह्याच्यामध्ये एक्झामचं थोडंसं मला टेन्शन आलं. टेन्शन जे प्रत्येकालाच येतं. काही-काही लोकं बिंदास असतात. पण मला थोडंसं आलेलं, की एक्झाममध्ये माझा अभ्यास काहीच झाला. 2-3 महिने एक्झाम होती. एक शून्य काही सुद्धा वाचलेलं नव्हतं. टेन्शन आल्यानंतर थोडासा आजारी पण पडलो. रात्री एक वेळ असा आला, त्याच दिवशी माझ्या मते ज्या दिवशी मी दवाखान्यातून घरी आलो आणि त्याच दिवशी रात्रभर माझे वडील रात्रभर जागे होते. का हो? काय गरज होती रात्रभर जागा राहायची? तरी पण रात्रभर आपल्यासाठी जागा राहते कोणतरी माणूस. त्याला काहीतरी रिझन असणार आहे. आणि हे एक दिवस नाही, दिवसभर दिवसभर काम पण होतं आणि संध्याकाळी असं सलग 8 ते 9 दिवस परत रात्रभर तिथं जागे असायचे. मी उठलो, की मला फक्त विचार, "काय झालं बाळा? काय?" म्हणजे ह्या गोष्टी मॅटर करतात लाईफमध्ये, की आपल्याला वाटत असते, की आपला आई-बाप अशा पद्धतीने सपोर्ट करत नाही. पण ते चांगल्या पद्धतीने सपोर्ट करत असतात. बघा ना, की तुमची आई तुम्ही आजारी पडल्यानंतर केवढा त्यांचा जीव असा एक प्रकारे होतो किंवा तुमचं जरी काही झालं, तरी सगळ्यात पहिल्यांदा सपोर्ट करणारी तर आईच असते ना. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा, की आई-बापाला कधी सुद्धा वाईट बोलायला जाऊ नका.
ओके. आणि सगळ्या गोष्टीत फक्त संधी निर्माण करत आपल्याला जायचंय. संधी निर्माण होणार आहे कधी? वाट जेव्हा आपण कधी फाइंड करणार आहे, जेव्हा तेवढा आपला इंटरेस्ट त्यामध्ये दाखवत गेलो, तेवढाच आपल्याला तेव्हा त्यामध्ये एक वेगवेगळ्या वाटा निर्माण होत जाणार. कारण असा कोणी सुद्धा नाही की स्वतःची वाट तयार करून मी स्वतः जातोय. कोणताही सक्सेसफुल पर्सन नाहीये की मी स्वतःची वाट तयार केली आणि मी गेलो. कारण कोणाच्या वाटेवर तो चालत गेलाय. तो कोणाकडून तर कुठला तर प्लॅन त्याला मिळाला. त्यामुळे तो बिझनेस सक्सेसफुल झाला. हेच होतं. कारण बिझनेसची आयडिया तयार कुठून होती? त्यांच्या डोक्यात कुठून येते? कारण कुठं ना कुठं गोष्टी त्याने अटॅच केलेल्या असतील, बघितल्या असतील आणि सगळ्या गोष्टी एकत्र अटॅच करून एक नवीन बिझनेस तयार करायचा प्रयत्न करतात. ओके. तर वैयक्तिक बदल करायसाठी आपल्याकडं ओके, वैयक्तिक बदल करायसाठी इथून पुढे फक्त ज्यांना वैयक्तिक बदल करायचा आहे आपल्यात, सेल्फ इम्प्रुव्हमेंट करायचे, त्यांच्यासाठी एक 2 मिनिटं मी सांगतो, की काय-काय गोष्टी तुम्ही फॉलो करा. म्हणजे थोडासा बदल आपल्यात जाणवेल आणि 20 दिवस आपल्याला रेग्युलरली ते करायचं. 21 दिवस किंवा 20 दिवस तुम्हाला जे पाहिजे होतं. फर्स्ट पॉइंट काय करायचा आहे, की जे आपण 9 किंवा 10 वाजेपर्यंत झोपतो, जे झोपत नसतील त्यांनी 1 नंबर काम. 9 किंवा 10 वाजता झोपतो, ते थोडंसं 7 वाजता किंवा 8 वाजता उठायला सुरुवात करा. मेनली 7 वाजता. रात्री 1, 2, 3 मोबाईल घेऊन बसताय, ते थोडंसं अव्हॉइड करा. हां, स्टडी करताय, बिनधास्त करा. काय प्रॉब्लेम नाही. जर सकाळी तुम्हाला उठता त्या टायमिंगला आहे तसं करा. सेकंड पॉइंट काय असू शकतो, की सगळ्यांनाच रिस्पेक्ट द्यायची. असं नाही मित्रांना रिस्पेक्ट द्यायची असं नाही. घरातल्यांना सगळ्यांना थोडीशी रिस्पेक्ट द्यायची. आणि थर्ड पॉइंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तो म्हणजे काय? जास्त करून कोणालाही जास्त ज्ञान देत बसायचं. ज्ञान देत बसायचं नाही म्हणजे काय? हा सगळ्यात मोठा पॉइंट होईल, की कोणालाही एखाद्या गोष्टीवर टॉपिक निघाला, की उगाच त्याच्याबद्दल सांगत बसायचं आहे किंवा हे असं आहे, हे तसं आहे. का एवढं स्वतःला इम्प्रूव्ह का करायचं? म्हणजे स्वतःला तिथं एक्सप्लेन का करायचं? ते थोडंसं अव्हॉइड करत जावं. हां, मित्रांच्या ठीक आहे. पण एखाद्या गोष्टीत गेलोय, तो पुढचा माणूस आपल्याला रिस्पेक्ट देत नाही आणि आपण उगाच त्याला बाता मारत बसलोय. म्हणजे स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट आपण तिथं घालवत असतो. पुढचा माणूस आपल्याला शून्य रिस्पेक्ट देत असतो, की काय सांगतोय हे जाऊन दे. पण आपण सगळी स्टोरी त्याला सांगून मोकळं आहोत. हे थोडंसं अव्हॉइड करत जावं. आणि डेली एक 15 मिनिटं मेडिटेशन किंवा योगा म्हणण्यापेक्षा मेडिटेशनच करा. काय प्रॉब्लेम एक्सरसाइज तुम्हाला केली तरी तुमच्या मनावर. पण मेडिटेशन करा मार्केटसाठी. मार्केटमध्ये माइंड स्टेबल राहतो. YouTube वरती बघा मेडिटेशन कशा पद्धतीने करतात. प्राणायामचे प्रकार आहेत, ते करा. या सगळ्या गोष्टी आहेत, त्या आपली सेल्फ इम्प्रुव्हमेंट करू शकतो. कारण कोणतीही ह्याच्यामध्ये बघा, की आपण फक्त कोर्स विकत नाहीये. मी तुम्हाला स्टार्टिंगमध्ये प्रत्येक लेक्चरच्या स्टार्टिंगमध्ये किंवा जेव्हा कोर्स स्टार्टिंग झालेला आहे आपला, तेव्हा पण सांगितलेलं की आपण फक्त तुम्हाला एक टेक्निकल ज्ञान द्यायचं नाही. तुम्हाला लाईफमध्ये सक्सेसफुल बनवायचं आहे. पण पर्सनल लाईफ पण तुमची इम्प्रुव्हमेंट करणार आहे. आणि ह्याच वेनुसार तुम्हाला घेऊन जातोय. आता हे एवढं सांगायचं रिझन काय? की आपला कोणता ह्याचा क्लास आहे का? की नेटवर्क मार्केटिंगचा क्लास आहे का? की हे नेटवर्क मार्केटिंग चाललंय आणि सर नुसतं मोटिव्हेशन देतायत. या सगळ्या बघितलेल्या गोष्टी आहेत आपण. कारण प्रत्येक क्लासेसमध्ये जर खरंच पैसा कमवायचा असता मला, तर बघा ना, की तुमच्याकडून खरंच पैसा मला कमवायचा असता, तरी स्टॉक एक्सचेंज 2.0 ची जी सीरीज चालू केली, द्या बोललो असतो ₹1000 एक प्रीमियम ग्रुप काढला असता नवीन, की त्याच्यावर मी 100% तुम्हाला ऑप्शनचं कॉल प्रोव्हाईड केलं असतं किंवा फक्त चार्ट प्रोव्हाईड केलं. त्याला पण म्हटलं असतं, द्या मंथली मला ₹2,000 म्हणू शकतोय ना, मी आत्ता पण म्हणू शकतोय. काही-काही लोकं अशी पण आहेत, त्यांनी देतील, 100% देतील, की सर मला खरंच करायचंय तुमच्यासोबत काम.
आणि तेवढं त्यांचं डेडिकेशन आहे. खरंच मला तुमच्यासोबत काम करायचं. फक्त आपण कुठंतरी वेगळ्या मार्गाला जायला लागलेलं मला दिसतंय. त्यासाठी हे टोटल सेशन मी अरेंज केलेलं आहे. कारण एक अशा पद्धतीचा मला टीचर समजा किंवा मित्र समजा तुमचा, की असं नाही की मी माझा कोर्स तुम्हाला विकलाय किंवा कोर्स झालेला आहे आणि तुम्ही सक्सेसफुल होताय का नाही, तुम्हाला प्रॉफिट मिळते का नाही, त्याला माझा घंटा फरक पडत नाही. अशा टाईपचा मी नाही. तुम्हाला जर प्रॉफिट होत असेल तर 100% मला फरक पडू शकतो. किंवा तुमचं जर सक्सेसफुल तुम्ही होत असाल तर मला 100% फरक पडणार. कारण आमच्याकडून जेवढं होतंय तेवढं तुम्हाला अप्रोचेबल देत असतोय आम्ही. कायम डाऊट क्लिअर तुमचे करत असतोय मी, राहुल सर. कारण असा एक सुद्धा हे नाही की तुम्ही मेसेज दिला. 100% देत असतो. आणि एक गोष्ट असते की आता 100 जण झाले की प्रत्येकाला स्पेशल अटेन्शन देणं गरजेचं आहे. माझ्यासाठी तर ते गरजेचं आहे. कोणताही म्हणतोय मी, कोणताही मेंटर तुम्हाला, मी प्रत्येकाला स्पेशल अटेन्शन देत असतो. मी म्हणण्यापेक्षा राहुल सर जरी तुम्ही ग्रुपला मेसेज टाकला तर बघा ना, राहुल सर त्या टायमिंगला जाऊन तिथं चार्ट ओपन करून त्या टोटल चार्टचा अनालिसिस करून तुम्हाला एका मेसेज थ्रू लगेच इन्फॉर्मेशन देतात. केवढं ते डेडिकेशन काम करण्याचं. आणि एवढंच जर वाटत असतं काय गरज काय सांगा. आम्हाला ट्रेडिंग मधून चांगला इन्कम होतोय, केलं असतं ना अवॉइड. करून देत, कोर्स शिकवलेला बघितला नाही, जाऊन दे, सोडून दे. पण नाही, आम्ही कोर्स किंवा हे चॅनल ह्याच्यासाठी चालू केलंय की खरंच मराठी माणूस प्रॉफिटेबल राहतात. मार्केटमध्ये स्कॅम बघून का नाही, आमच्या सोबत खूप स्कॅम झालेले आहेत. मग सांगू पण शकत नाही एवढा आम्ही त्या कोर्सवर पैसा घालवला. त्यानंतर सेल्फ स्टडी वरून हे सगळे जनरेट झाले. 8,000 रुपये, 10,000 रुपये इझी कोर्स वाटायचे. जॉईन केलं का नाही, काही नाही शिकवणार, काही कॅन्डलशिप 4 पॅटर्न शिकवणार, कुठं तो सपोर्ट आणि 2 इंडिकेटर झालं. आणि असे पण बरेचसे कोर्स केलेले, लाईव्ह मार्केटमध्ये शिकवतो म्हणलेलं, घंटा कोणी काही शिकवलं की हे असं झालेलं आहे बघा, की हा क्रॉस ओव्हर झाला, एंट्री करा आणि मारा तिकडे. परत काय आम्हाला विचारायला नका. पण ही डिमांड अँड सप्लाय थिअरी आमच्या हाताला जशी लागली तसं एक स्वतःला आम्ही सक्सेसफुल समजायला सुरुवात केली. कारण खूप चांगला रिझल्ट येतोय. आता खूप भारी वाटतंय. ब्रेकआउट हे ते बोलायला शब्द चांगले दिसते. एवढंच जर प्रॉफिटेबल असता ब्रेकआउटवर तर हे सेशन जॉईन करायची पण तुम्हाला गरज नाही. ओके. तर सगळ्यांनी का नाही ह्या सगळ्या टोटल ह्याच्यानुसार जायचं आहे आणि जे काही डिमांड आणि सप्लाय थेअरीनुसारच जायचं आहे फक्त आणि फक्त. खरं सांगतोय, जो ब्रेकआउट विचारेल का नाही ग्रुपवर त्याला रिप्लाय कधीच मिळणार. आम्ही ते ठरवलंय, ब्रेकआउटचं स्क्रीनशॉट टाका तुम्ही, सर ह्याच्यात ब्रेकआउट आला. टॉप डाऊन अप्रोच असलं ना तुमचं, 100% मी तिथे रिप्लाय देणार. डायरेक्टली तुम्ही स्क्रीनशॉट टाकताय सर ब्रेकआउट येते, रिप्लाय देणार नाही. टोटल टॉप डाऊन अप्रोच सांगा तुमचं, की सर इयरली पासून रिॲक्ट होतोय, सर मंथली पासून रिॲक्ट होतोय, सगळे सप्लाय झोन टेस्टेड आहेत, वर मंथलीचा सप्लाय झोन लांब आहे, इथपर्यंत टार्गेट राहू शकतं आणि हा ब्रेकआउट पण पॉसिबल होऊ शकतो. हे सगळं सांगा ना. 100% तुम्हाला रिप्लाय आहे की तुमचं थोडं जरी त्यात काही चुकत असेल तरी मी त्यात रिप्लाय देणार की हे चुकतंय, हे थोडस बघा. तुम्ही डायरेक्टली 5 मिनिटाचा चार्ट ओपन केलाय आणि स्क्रीनशॉट टाकलाय, हा ब्रेकआउट सर अशा पद्धतीनं प्राइस मध्ये हा असा ब्रेकआउट याला आलाय, बाय करू का?
रिप्लाय मिळणार नाही. कारण ह्यासाठी मी ग्रुप तयारच केलेले की तुम्ही मला विचारावं बाय करू का सेल करू. आणि हे 100 ट्रेड जे घ्यायचे आहेत ना, हे 100 ट्रेड जे तुम्ही करायचे हे कोणाला विचारायचं नाही, ना मित्रांना ना मला. हा, ट्रेड एंटर झाल्यानंतर माझ्याकडे. कारण मला जर विचारून ट्रेड एंटर करायला गेला तर माझा व्ह्यू घेऊन तुम्ही एंटर करताय ना. किती वेळ माझा व्ह्यू घेणार आहे किंवा किती वर्ष माझा व्ह्यू घेणार. मी लाईफ टाइम तुमच्या सोबत आहे. पण स्वतः तरी काहीतरी इंडिपेंडेंट झालं पाहिजे ना, की स्वतः मी इंडिपेंडेंट आहे आणि हे डेडिकेशन माझ्यात भरलेलं आहे, त्यानुसार मी जाईन. एक सिंपल सांगू का, सिंपल किती लोक आहेत अशी, किती ह्या आता जे आहेत तुम्ही एंट्री करताना किंवा तुम्ही एखादा ट्रेड फाईट करताना तुम्ही त्याचं ट्रेंड चेक करताय. सांगू का, यातलं कोणच ट्रेंड चेक करत. जसं मी स्टार्टिंगला सांगितलं, डायरेक्ट एक्झिक्युशन. मग ट्रेंडला जर एवढा इम्पॉर्टंट नसता तर त्याच्यावर मी टोटल 2 लेक्चर का घालवले असते. लेक्चर 1 टू लेक्चर 20 सगळं इम्पॉर्टंट आहे, सगळं. कारण स्पेशली कोर्स तशा पद्धतीने डिझाईन केलाय. नाही तर मी तुम्हाला, मला ताप नाही तुम्हाला ताप नाही, 20 दिवसाच्या ऐवजी 10 दिवसात हा कोर्स सांगून तुम्हाला मोकळा झाला असतो की 10 दिवसात झाला कोर्स संपला. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स याच्यासाठी शिकवलं की ते कन्फर्मेशन घेऊन तर तुम्हाला समजेल की हे ब्रेकआउट पॉसिबल होतात, 100% पॉसिबल होते. कुठं ट्रॅप होतंय आणि कुठं ब्रेकडाऊन होतंय हे सगळं तुम्हाला पिक्चर कळावी म्हणून. तर ठीक आहे, जे जे हे फॉलो करतील त्यांनी फक्त रिप्लाय द्या, येस सर फॉलो करणार आहे मी हे सगळं. आणि जे नाही फॉलो करतील त्यांचं काही सुद्धा नाही, बिंदास नाही केलं तरी चालू शकतं. ज्यांना खरंच लाईफ मध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे त्यांनी हे 100% फॉलो करा. कोण कोण फॉलो करणार आहे? येस, येस. ओके. तर ठीक आहे, चालेल. या सेटअप नुसार जाऊया. काही जरी डाऊट आला पर्सनली कॉल करा, मेसेज करा, तुमच्यासाठी कायम रेडी आहे. ओके, चालेल. थँक्यू ऑल ऑफ यू. बाय अँड गुड नाईट.